नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. शाळा आमच्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे मी नेहमी सांगत आलेलो आहे की माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. विद्यार्थी म्हणजे काय, तर तुम्हाला शिकायला मिळणाऱ्या गोष्टी. मग त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शाळेतच मिळतात असं नाही. काही गोष्टी तुम्हाला शाळेतून मिळतात. प्रमुख बेस, तुमचा जो पाया असतो, स्ट्रक्चर, ते तुम्हाला शाळेमधून मिळत असतं. ते तुमचं पक्कं असणं गरजेचं आहे. आणि ते आम्हाला कोण देतं, तर शाळेतले शिक्षक ते पहिलीपासून आम्हाला देत असतात. म्हणून आमचा शाळेला फार महत्त्व असणं गरजेचं आहे. आमचा विश्वास शाळेवर असणं गरजेचं आहे. आम्ही शाळेतून म्हणजे फार, आणि त्यातली त्यात मराठी शाळा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि तिथून आमचा बेस क्लिअर होत असतो, पक्का होत असतो. पुढे जाऊन आम्हाला विविध गोष्टी आमच्या शाळा कॉलेजांच्या माध्यमातून मिळत असतात. काही गोष्टी प्रसंगामधून सुद्धा शिकायला मिळतात. काही गोष्टी आमच्या मित्रांमधून, एकमेकांमधून घेण्यासाठी मिळत असतात. मग मित्र आमचा वयाने मोठा असो किंवा आमच्यापेक्षा लहान असतो, त्याच्याकडून मिळणारी जी माहिती आहे ती आम्हाला विद्यार्थी स्वरूपामध्ये आपण घेतली पाहिजे, संकलित केली पाहिजे आणि ती आपल्या उत्तरोत्तर काही प्रगतीसाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणून मी म्हणतो की तुमचं वय कुठलंही असू द्या, माहिती ही तुम्हाला विद्यार्थीप्रमाणे गोळा करावी लागते आणि ती आम्हाला सुरुवात शाळेपासून केलेली असते. म्हणून आमचा विषय शाळा हा जिव्हाळ्याचा असतो. शाळा उभा राहिल्या पाहिजेत, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, तिथली गुणवत्ता ही दर्जेदार असली पाहिजे. तिथून गुणवत्ता टिकून पुढे जाऊन कलेक्टर, इंजिनियर, पोलीस, विविध क्षेत्रामध्ये लोक जातात. आणि तो बेस आमचा क्लिअर असल्यामुळे त्यांना काहीही अभ्यासक्रमामध्ये अडचण येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठून मिळतात, तर पहिलीच्या शाळेपासून आणि मराठी शाळेपासून. म्हणून मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. आणि शाळा वाचवण्याचं काम कोण करतं, तर तिथले शिक्षक. शाळा घडवण्याचं काम कोण करतं, तिथले शिक्षक. शाळेला विद्येचं रूप किंवा मग शाळेला जी कळा असते ती आणण्याचं काम तिथले शाळेतले शिक्षक करत असतात. मग ते मुख्याध्यापकापासून थेट वर्गातल्या शिक्षकापर्यंत. आता शाळेमध्ये किंवा मग शाळेच्या परिसरामध्ये काय लावायचं, काय नाही लावायचं, किंवा मग शाळेमध्ये काय नियम लावायचे, काय विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं, किंवा विद्यार्थी कसे घडवायचे, हे त्या शाळेच्या शिक्षकांना अवगत असतं. आणि ज्या शाळेच्या शिक्षकांना इच्छाशक्ती आहे ते शिक्षक विद्यार्थी घडवल्याशिवाय राहत नाहीत. आणि शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तितकेच महत्त्वाचे पालक, शालेय समितीचे अध्यक्ष आणि शाळेतील नागरिक, गावातील नागरिक हे फार महत्त्वाचे असतात. या लोकांकडून जेव्हा शिक्षकांना प्रोत्साहन मिळतं, पालकांकडून म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून त्यांना जेव्हा प्रोत्साहन मिळतं, कौतुकाची थाप मिळते. तुमच्या पाठीमागं आम्ही आहोत, तुम्ही मुलांना चांगलं घडवा, काय कमी लागत असेल तर आम्हाला सांगा. याच्यानंतर कुठलाही शिक्षक आपल्या जबाबदारीपासून पळ काढणार नाही आणि तो योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल. त्यांच्याकडून शाळा आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घेऊन त्यांना उत्तरोत्तर प्रगतीसाठी नेहमी त्यांना विद्या देत राहील. अशा प्रकारचा शिक्षक त्या ठिकाणी असतो. की शाळा टिकवण्यासाठी पालकांची आणि तिथल्या पॉलिटिकली लीडरची फार महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे शाळेतला एक सरपंच असतो, आमचा गावाचा प्रथम नागरिक. त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतात की शाळेला काय सोयीसुविधा कमी आहेत, काय कमी पडल्यानंतर शाळेचे काही परिणाम होतील, विद्यार्थ्यांवर परिणाम होतील. लेकरं आपलेच आहेत, आपल्या गावाबरोबरच देशाची भावी पिढी आहे आणि ती चांगल्या प्रकारे घडली पाहिजे. हा उद्देश तिथल्या सरपंचाचा असणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये सरपंच पैसे कमवण्यामध्ये आणि नेत्यांची हुजरेगिरी करण्यामध्ये शाळेकडे दुर्लक्ष करतात. हे प्रामुख्यानं सांगितलं जाईल. एक पत्रकार म्हणून हे सांगायला मला अजिबात भीती वाटत नाही. पॉलिटिकली लीडर तितकेच आहेत, मात्र शाळेचं शासकीय पद्धतीनं नियंत्रण, शिक्षण विभागाच्या पद्धतीनं नियंत्रण असणारे लोक हे सुद्धा तितकेच जबाबदार असले पाहिजेत, तितकेच कर्तव्यदक्ष असले पाहिजेत. आणि ते कर्तव्यदक्ष नसतील तर शाळेकडे दुर्लक्ष होईल. आणि शाळेकडे दुर्लक्ष झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही, त्यांचा दर्जा जो आहे तो खाली खालावत जाईल. हे आम्हाला एक चक्र म्हणावं आहे. जसं ऋतुचक्र असतं तसं हे चक्र असतं. शाळा, प्रशासन आणि शासन या सगळ्या गोष्टी आम्हाला फार महत्त्वपूर्ण घटक म्हणून आम्ही त्याला पुढे गेलं पाहिजे. हा सगळा शब्दप्रपंच कशासाठी आहे माहिती आहे का? काल एक कार्यक्रम बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी पार पडला. मैत्रा फाउंडेशनचा हा कार्यक्रम होता. पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम होता. मैत्रा फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, ज्यांच्याकडं कर्तृत्व आहे अशा लोकांना पुरस्कार देत आले. मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, सांस्कृतिक असेल, विविध क्षेत्रामधल्या लोकांना ते सन्मानित करतात गेल्या 4 वर्षांपासून. आणि आजच्या वर्षातला हा कार्यक्रम काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन बीड शहर या ठिकाणी पार पडला. त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून, अध्यक्ष म्हणून अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यापैकी मी सुद्धा एक होतो. खंताची बाब घेऊन या ठिकाणी मी ही बातमी तयार करतो आहे. म्हणजे मुळामध्ये या गोष्टीवर का लक्ष वेधावं यासाठी मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं की शाळा काय, शाळेची व्यवस्था काय, यंत्रणा काय.
यंत्रणामध्ये कोण कमी पडलं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कालचा कार्यक्रम हा कुठल्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या निवडीचा नव्हता आणि म्हणून त्या ठिकाणी जबाबदार व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं होतं. शालेय व्यवस्थापन समितीपासून ते तिकडं जिल्हा परिषद शाळेचे जे काही प्रमुख असतील त्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं. भागवत फुलारी साहेब शिक्षण अधिकारी प्राथमिक बीड, नागनाथ शिंदे साहेब शिक्षण अधिकारी माध्यमिक बीड, त्याचबरोबर समंदर खान गट शिक्षण अधिकारी बीड, गट शिक्षण अधिकारी शिरूर कासार, बाबासाहेब उजगरे साहेब गट शिक्षणाधिकारी वडवणी आणि त्याच्याच खाली माझं नाव होतं संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र वृत्तवाहिनी. हे वरचे जे काही नावं होते 5 नावं, हे 5ही शिक्षण अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की शाळा आणि शिक्षण व्यवस्था ही या काही प्रमुख माणसांवर येऊन ठेपलेली किंवा मग यांच्यावर ही जबाबदारी आहे. शाळेतले पालक म्हणजे मुलांचे पालक, शाळेच्या शालेय समिती व्यवस्थापनाचे अध्यक्ष, तिथले सरपंच आणि त्याच्यानंतर पुढं शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांचं नियंत्रण शाळेवर असेल, मराठी शाळेवर असेल तर तिथली शाळा ही मोडकळीस येणार नाही किंवा मग तिथली गुणवत्ता ही ढासळणार नाही. या 4-5ही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली नाही म्हणून नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात येते. हा सवाल मैत्रा फाउंडेशनचे किंवा मग पुरस्कार सन्मानार्थी शिक्षक विचारू शकत नाहीत, मात्र एक पत्रकार म्हणून मी त्यांना सवाल विचारतोय. ठीक आहे, कोणाचा तरी महत्त्वाचा काही कार्यक्रम असेल, मात्र सगळेच या ठिकाणाहून घडणं ही खेदाची बाब आहे. म्हणजे तिथल्या मैत्रा फाउंडेशनच्या प्रमुखांना मी विचारलं की हे अधिकारी का त्या ठिकाणी आले नाहीत, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही त्यांना निमंत्रित केलंय. काही लोकांचं असं म्हणणं होतं आमचं येणंच होणार नाही, तुम्ही नाव टाकू नका. मात्र आम्ही त्यांना सन्मानानं बोलवलं होतं आणि नाव टाकलं. ऐन वेळेला ते आलेच नाहीत, यामुळे खेद व्यक्त केला जातोय. शिक्षणाची जबाबदारी यांच्यावर आहे आणि हा पुरस्कार शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार मिळणं म्हणजे काय, तर तिथं लाखो रुपये मिळणार होते का, त्यांना प्रसिद्धी मिळणार होते का? पुरस्कार म्हणजे काय, तर त्यांना फोटो काढण्यासाठी तो दिला जात होता का? नाही. कार्यक्रम हा राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा निवडीचा कार्यक्रम नव्हता म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिले असं जर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असता. ठीक आहे, सगळ्यांनाच काही अत्यंत महत्त्वाची कामं असतील की ज्या कामामुळं यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. मात्र केवळ अर्धा तास येऊन एक पुरस्कार त्यांच्या हस्ते निर्माण झाला असता तरी शोभा कार्यक्रमाची वाढली असती की नाही. या ठिकाणी शिक्षण अधिकारी आलेले प्राथमिकचे आले नाहीत आणि माध्यमिकचे सुद्धा आले नाहीत म्हणून त्या ठिकाणी खंत व्यक्त केली जात होती. माझी आणि त्या शिक्षण अधिकाऱ्यांची कुठल्याही प्रकारची दुश्मनी नाही आहे, माझा त्यांचा बांधाला बांध नाही आहे. मात्र असं असताना कुठलाही माणूस त्या ठिकाणी उपस्थित राहिला नाही शाळा प्रशासनाचा, याचा खेद वाटला की शाळेतल्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी यांना संधी मिळत होती. मात्र हे कुठल्या कामाला गेले होते माहीत नाही. खरं तर हा रविवार सुट्टीचा दिवस आहे, त्यांची वैयक्तिक काही कामं असू शकतात, कुटुंबाची असू शकतात, सांस्कृतिक असू शकतात, काही वेगळे कामं असू शकतात. मात्र एक दिवस ह्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला दिला असता तर त्यांचा फोटो पेपरामध्ये छापून आला असता आणि सदरील शिक्षकांनी हा घरामध्ये फोटो फ्रेम करून लावला असता आणि ते लावणारच आहेत. मात्र शिक्षण अधिकारी त्यामध्ये दिसले असते तर त्यांना फार उत्साहित वाटलं असतं, फार प्रफुल्लित वाटलं असतं आणि ते एक निश्चय करून गेले असते की हा राज्यस्तरीय पुरस्कार जिल्ह्यात जरी मिळाला असला तरी राज्यस्तरीय पुरस्कार मला शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते मिळावा, यासाठी मी फार चांगल्या पद्धतीने आमच्या शाळेमध्ये काम करेल, विद्यार्थी घडवेल आणि याच पुरस्काराच्या निमित्तानं त्याला पुन्हा एकदा ऊर्जा मिळाली असती आणि ती ऊर्जा घेऊन तो राज्यस्तरीय लेवलला मुख्यमंत्र्याच्या हस्ते, शिक्षण मंत्र्याच्या हस्ते पुरस्कार पटकावण्यासाठी कामाला लागला असता. ती संधी तुम्ही त्याला दिली नाही, ह्याची चूक ही तिथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांची आहे असं मी या ठिकाणी जबाबदारीने मानतो. मी काल भाषणादरम्यान सुद्धा बोललो शाळेमध्ये की त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टींसाठीच ही बातमी होती, हा विषय होता. मात्र या 4-5 जणांनी सुद्धा कार्यक्रमाला अक्षरशः दांडी मारली. कार्यक्रम 4 तास चालला, 4 तासात 5 मिनिटं सुद्धा हे 5ही जण आलेले नाहीत. त्यामुळे तिथं खंत व्यक्त करण्यात येत होती. प्रमुख पाहुण्यांचं अनेक वेळा अनाउन्समेंट करण्यात आलं की आले का, मात्र ते आलेच नाहीत. ही अत्यंत चुकीची आणि अत्यंत कुठंतरी शिक्षकांना त्यांचा मूड ऑफ करणारी गोष्ट होती. आम्ही जरी त्या ठिकाणी होतो तरी मी वारंवार सांगतोय की शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणं ही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट असते आणि तो फोटो त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. ही सगळ्यात महत्त्वाची बाब येणाऱ्या काळामध्ये तरी हे शिक्षण अधिकारी लक्षात ठेवतील आणि जेव्हा त्यांना पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जाईल
तेव्हा ते तारीख चुकवणार नाहीत, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी सर्व पुरस्कार सन्मानार्थी शिक्षकांच्या वतीनं, त्याचबरोबर मैत्रा फाउंडेशनच्या वतीनं आणि तमाम आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं करूयात। आणि या विषयावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सडेतोड पद्धतीनं कॉमेंट बॉक्समध्ये, मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा। मराठी महाराष्ट्र या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। धन्यवाद।